PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. बुद्धरूप प्रतिष्ठापनाची वरदान व ग्रंथवाचन समारोप कार्यक्रम अनाथपिंडक जैतवन बुद्ध विहार जे सेक्टर मुकुंदवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक भिक्खू डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो, भिक्खू एम धम्मज्योती थेरो, भिक्खू शांतीदूत थेरो, भिक्खू बोधिरत्न थेरो, भंते विजयानंद, भिक्खू करुणानंद महाथेरो, भिक्खू संघ व थायलंड उपासक उपासिकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देश विदेशातून आलेल्या उपासक उपासिकांनी कुसंगाच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी दिलेल्या सुखमय जीवनाचं रहस्य जाणून घेतलं. धम्मदेशनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दुःखमुक्त आणि सुखशांतीचा मार्ग या बुद्धाच्या धम्मातूनच मिळत असतो आणि त्याचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, अशा धम्मदेशनीच्या माध्यमातून संपूर्ण भिक्खूगण यांनी उपासक उपासिकांना धम्मदेशना केली आणि मार्गदर्शन देखील केलं. भगवान बुद्धाने जे गाथा सांगितल्या त्या भिक्खू लोकांना की भिक्खूनं कसं वागावं, तर ते धम्मपद आम्ही इथं वाचन केलं. त्याचा समारंभ होता आणि मूर्तीचा थायलंडच्या लोकांनी मूर्ती दिली, त्याची स्थापनुका होती आणि सदाच कार्यक्रम असे होते. 25 वर्षापासून होते धम्माचे कार्य. जे जे तयार आहेत ते सगळ्या लोकांना मालकी हक्क न गाठताना भिक्खू लोकांच्या ताब्यात देणे. Event is welcoming Buddha statue and with many monks, many Buddha's disciples. So we celebrate, the installment of Buddha statue, and we studied each other, like Buddhism, original philosophy, Buddha's intention, Ambedkar's intention, Dr. Ambedkar's intention, and so on. Happy Science monk. So we mainly introduce Happy Science, original Buddha teachings, something universal way. So our style is different from Indian Buddhism. कार्यक्रमाची रूपरेषा धम्मध्वजारोहण, धम्म मिरवणूक तसेच भिक्खू संघास भोजनदान, भिक्खू संघाचं स्वागत, धम्मदेसना, भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांना सुजाता बागुल यांनी भोजनदान दिलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भिक्खू एम धम्मज्योती थेरो यांनी केलं आहे. भगवान बुद्धांनी भिक्खूंना धम्माचे पालन करण्यासाठी गाथा सांगितल्या. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचा समारोप आज झाला. थायलंडवरून उपासक उपासिकांनी विहाराला बुद्धरूप भेट देऊन प्रतिष्ठापना केली. प्रत्येक ठिकाणाच्या बुद्ध विहारावर लोकांनी मालकी हक्क न गाजवता भिक्खूंच्या ताब्यात विहारे द्यावी, तरच धम्म वाढेल. 25 वर्षांपासून महिला मंडळ धम्माचे कार्य अविरतपणे करत आहे. धम्मसेवा केल्याने आनंद मिळतो, असे शांताबाई रत्नपारखे बोलताना त्यांनी सांगितलं. जन्मत न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.